हॅलो एव्हरीवन. हॅशटॅग VRSCC वी आर सुमित कॉमर्स क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. 2025-26च्या बॅचचा हा फर्स्ट व्हिडिओ. आपला सब्जेक्ट आहे OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. त्यातला मॅनेजमेंट हा चॅप्टर आहे. त्याच्यातून आपण आज लर्न करणार आहोत एक महत्वाचा कॉन्सेप्ट. ओके, तर पहिलं काय लिहिलंय मी बघा. हेनरी फ्युएल. हु इज हेनरी फ्युएल? ही इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. म्हणजेच काय, हेनरी फ्युएलला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट बोलतात. ठीक आहे. आता ते का बोलतात आणि त्याने काय कॉन्ट्रीब्यूट केलंय मॅनेजमेंटमध्ये ते आपण बघूया. तर हेनरी फ्युएलने 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आपल्याला सांगितले. हेनरी फ्युएल, हु इज फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, इंट्रोड्यूस 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. आता हे 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय आहेत ते आपण नाही बघणार आहोत. त्याच्यातला एकच प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जो आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो हेनरी फ्युएल कोण आहे? तर फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. त्याने काय इंट्रोड्यूस केलं? 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. कुठे इंट्रोड्यूस केलं? तर इन हिज बुक, त्याने पुस्तक लिहिलेलं. त्या बुकचं नाव काय? जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. गॉट इट? म्हणजे तुम्हाला इकडे चांगल्या पद्धतीने इंट्रोडक्शन पण लक्षात राहिलं. हेनरी फ्युएल, ही इज अ फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. ही इंट्रोड्यूस 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इन हिज बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. त्याने 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट सांगितले. त्याच्यापैकी एक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे, तो थोडं त्याचं नाव वेगळं आहे, म्हणून मी त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय. ठीक आहे. सो त्या प्रिन्सिपलचं नाव काय? कोणता प्रिन्सिपल? तर प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट डी कॉर्प्स. आता पहिलं बघून घेऊया व्हॉट इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय? जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा, उत्तम प्रकारचा मॅनेजर जर बनायचं आहे, तर हेनरी फ्युएल काय सांगतो, हे मी 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट देते, ते तुमचं बेसिक गाईडलाईन आहे, ते तुम्ही फॉलो करा, तुमचं ऑर्गनायझेशन आपोआप सक्सेसफुल होईल. त्याच्यातलंच एक 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे. त्याच्यातलाच एक प्रिन्सिपल आपण बघतोय, प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट डी कॉर्प्स. काय? प्रिन्सिपल ऑफ एस्पिरिट डी कॉर्प्स. हा इंग्लिश वर्ड नाहीये. ओके. आता ह्याचा अर्थ समजून घेऊया. ह्या प्रिन्सिपलचा एक्सप्लेनेशन बघूया. 14 प्रिन्सिपल आहेत जे आपल्याला गायडन्स देतात हाऊ टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर. त्या 14 प्रिन्सिपल पैकी एक प्रिन्सिपल आहे एस्पिरिट डी कॉर्प्स. त्याचा अर्थ काय आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, तो कॉन्सेप्ट काय आहे, ते आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मी त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन सुद्धा लिहिलेलं आहे, जे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकतात. ओके. काय आहे? तर हेनरी फ्युएल स्टेटेड दॅट, म्हणजे त्याने काय सांगितलं, देअर शुड बी टीम स्पिरिट इन द ऑर्गनायझेशन. टीम स्पिरिट इन द ऑर्गनायझेशन, आणि मी बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलंय एस्पिरिट डी कॉर्प्स. म्हणजे काय? आपण त्याचा अर्थ पण सांगितला आणि म्हणजे एस्पिरिट डी कॉर्प्स पण लिहून ठेवलं. म्हणजे काय, हे प्रेझेंटेशनला चांगलं आहे. कळलं? म्हणजे तुम्ही आन्सर लिहिताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा लिहिणार तेव्हा तुम्हाला मार्क्स सुद्धा त्याच प्रकारे चांगले मिळणार. कारण का OCM मध्ये एक्सप्लेनेशन जेवढं तुम्ही लिहिणार तेवढा जास्त फरक पडतो. ठीक आहे. सो आणि प्रेझेंटेशन सुद्धा ऑफकोर्स. तर इकडे आपल्याला काय सांगितलं हेनरी फ्युएलने, म्हणजे आता तुम्हाला कळलंच असेल, एस्पिरिट डी कॉर्प्स म्हणजे काय पाहिजे, तर टीम स्पिरिट इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, ऑर्गनायझेशन हे एका कोणत्या एम्प्लॉईने चालत नाही, एका कोणत्या सीईओने चालत नाही, एका कोणत्या मॅनेजरने चालत नाही. तर तो कसा असतो? ग्रुप एफर्ट. इट इज अ ग्रुप एफर्ट ऑफ ऑल मेंबर्स. म्हणजे सगळ्या मेंबर्सचा एक ग्रुप एफर्ट आहे. त्याच्यामुळेच काय, ब्रिंग सक्सेस इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे आपल्या बिझनेसला, आपल्या ऑर्गनायझेशनला, आपल्या कंपनीला जो काही सक्सेस मिळणार आहे तो सक्सेस कशामुळे मिळणार? ग्रुप एफर्ट. म्हणजे एकट्याचा एफर्ट नाही, सगळ्यांचं काम पाहिजे तिकडे, सगळ्यांचं एफर्ट्स पाहिजे, सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं पाहिजे, सगळ्यांनी कोऑर्डिनेट करून काम केलं पाहिजे. ठीक आहे. एक एक्झाम्पल मी इकडे देतो. व्हॉट इज एस्पिरिट डी कॉर्प्स? एस्पिरिट डी कॉर्प्स म्हणजे टीम स्पिरिट. एस्पिरिट डी कॉर्प्स म्हणजे काय? टीम स्पिरिट. आता मी एका टीमचा पार्ट आहे, दहीहंडी टीम, आर्यन्स गोविंदा पथक. आता त्याच मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तर जेव्हा हंडीचे थर लावून एकदम अलगद प्रमाणे उतरवायचे असतात, सो आम्ही जेव्हा दहीहंडीचे थर
लावण्याचा प्रयत्न करतो किंवा सक्सेस करतो आणि ते उतरवतो सुद्धा. त्याच्यामध्येच आपल्याला काय शिकायला मिळतं तर एस्पिरिट डी कॉप्स, ती टीम स्पिरिट असते. सो जेव्हा शेवटच्या दिवशी जो आमचा परफॉर्मन्स डे असतो त्याच्या अगोदर आम्ही प्रॅक्टिस करत असतो. तर प्रॅक्टिसमध्ये करता करता भरपूर वेळा आम्ही जी ट्राय करत असतो ती सक्सेस होते अशी नाहीच. भरपूर वेळा आमचं काय होतंय की एकमेकांशी कोऑर्डिनेट आम्ही करत नाही, म्हणजे काही ना काही होतं, कधीतरी कोलॅप्स सुद्धा होतं. पण व्हॉट इज एस्पिरिट डी कॉप्स? दॅट इज टीम स्पिरिट. म्हणजेच काय, आमची आर्यनची टीम जेव्हा एकदम ग्रुप एफर्ट लावून एकत्र येते तेव्हा असे 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 9 थर आम्ही उभे करू शकतो आणि उतरवू शकतो. सो दॅट इज कॉल्ड एस्पिरिट डी कॉप्स, दॅट इज कॉल्ड टीम स्पिरिट. आणि हेनरी फिओलने तेच सांगितलंय की एस्पिरिट डी कॉप्स म्हणजे काय, देअर शुड बी टीम स्पिरिट, देअर शुड बी ग्रुप एफर्ट ऑफ ऑल मेंबर्स दॅट ब्रिंग सक्सेस इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे जर सक्सेसफुल व्हायचं आहे आणि ग्रुप आहे किंवा टीम आहे तर तिथे तुमचा ग्रुप एफर्टच लागणार आहे. आणि हेच आपल्याला एस्पिरिट डी कॉप्स, मी भरपूर वेळा एस्पिरिट डी कॉप्स बोलतोय, म्हणजेच त्याचा अर्थ काय, एस्पिरिट डी कॉप्सचा टीम स्पिरिट. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.